तर आपण हे दृश्य पाहतोय, राज ठाकरे अक्कलकोटमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्वामी समर्थांची आरती त्यांच्या हस्ते पार पडतीये। राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। आज त्यांचा दुसरा दिवस आहे। आता त्यांचं आगमन जे आहे ते अक्कलकोटमध्ये झालेलं आहे आणि स्वामी समर्थांची आरती त्यांच्या हस्ते आता पार पडतीये। यावेळेस पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसे ॲक्शन मोडवर आलेला आहे। विविध बैठका आणि सभा होताना दिसतात। अशामध्ये त्यांचा सोलापूर दौरा आहे। यावेळेस ते अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत। स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटमध्ये आलेले आहेत। त्यांच्या हस्ते आरती पार पडली आहे। यावेळेस आपण मनसे पदाधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर पाहू शकतोय। थेट अक्कलकोटमधली ही लाईव्ह दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। तर आपण ही अक्कलकोटमधली दृश्य पाहतोय। राज ठाकरे अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत। स्वामी समर्थांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। त्यांच्या हस्ते पूजा देखील पार पडली आहे। यावेळेस त्यांच्याबरोबर मनसेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। आज ते सोलापूर दौऱ्यावर आहेत। आजचा दुसरा दिवस आहे आणि यावेळेस त्यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारांची देखील घोषणा केली आहे। मनसे देखील आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अलर्ट मोडवर आल्याचं कळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आहेत। यांच्या सुद्धा अनेक भेटीगाठी होताना दिसतायत, बैठका होताना दिसतायत। त्याचबरोबर आज पदाधिकाऱ्यांना देखील ते मार्गदर्शन करणार असल्याचं कळतंय। आता ते सध्या अक्कलकोटमध्ये आहेत आणि स्वामी समर्थांचं दर्शन ते घेतात। त्यांच्या हस्ते आरती जी आहे ती आता पार पडली आहे। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहू शकतोय। राज ठाकरे यांच्या हस्ते स्वामींची विधिवत पूजा पार पडली आहे, आरती पार पडली आहे। तेव्हाची आपण ही दृश्य पाहतोय। तर राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर असताना अनेक बैठका ते घेणार आहेत, पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मोर्चे बांधणी आणि मार्गदर्शन ते करणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी 2 उमेदवारांची नावं देखील घोषित केलेली आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसे अशा प्रकारे अलर्ट मोडवर आली आहे। राज ठाकरे हे अलर्ट मोडवर आल्याचं कळतंय। काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला। यावेळेस त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे। त्याचे सुद्धा पडसाद जे आहेत ते आता राजकीय वर्तुळामध्ये उमटू लागले आहेत। मात्र आता आपण ही थेट दृश्य पाहतोय अक्कलकोटमधून। अक्कलकोटमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती पार पडली। यावेळेस पदाधिकारी उपस्थित आहेत। आता राज ठाकरेंना शाल पांघरून त्यांचा सत्कार केला जातोय, श्रीफळ त्यांना दिलं जात आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे। तर अक्कलकोटमधली आपण ही दृश्य पाहतोय। स्वामींची प्रतिमा त्यांना देण्यात आली आहे, त्यांचं स्वागत करण्यात आलंय। शाल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलंय। त्याचबरोबर स्वामींची प्रतिमा जी आहे ती देखील राज ठाकरे यांना देण्यात आली आहे। ही अक्कलकोटमधली आपण थेट दृश्य पाहतोय। राज ठाकरे स्वामींच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि यानंतर राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे। शाल त्यांना देण्यात आली आहे। त्याचबरोबर स्वामींची तसबीर जी आहे ती देखील त्यांना देण्यात आली आणि त्यांचं स्वागत करण्यात आलंय। न्यूज 18 लोकमतची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। स्वामींचं दर्शन घेऊन आगामी निवडणुकांसाठीच खऱ्या अर्थानं त्यांनी मागणं मागितलं असेल असंच काहीशी स्थिती आपण आता पाहू शकतोय। तर अक्कलकोटमधली आपण ही थेट दृश्य पाहत होतो। स्वामींची आरती राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडली। यावेळेस पदाधिकारी देखील उपस्थित होते। राज ठाकरेंना शाल देऊन आणि स्वामींची तसबीर देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत। आज दुसरा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवरती ते अक्कलकोटला देखील त्यांनी भेट दिली आहे। अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन त्यांनी घेतलंय। त्यांच्या हस्ते आरती थोड्याच वेळापूर्वी पार पडली आणि त्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं। आजच्या दिवसभरामध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकी सुद्धा त्यांच्या होणार आहेत। त्याचबरोबर कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 2 उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आली आहेत। शिवडी आणि पंढरपुरातील विधानसभेचे उमेदवार जे आहेत त्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत।
कारण न्यूज 18 लोकमतची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरेंनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे, आरती केलेली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रीतम यांच्याकडून। प्रीतम, आपण दृश्यही पाहतोय, राज ठाकरे अक्कलकोटमध्ये दाखल झाले, स्वामींचं दर्शन ते घेत आहेत, अपडेट काय? नक्कीच पाहायला गेलं तर आज राज ठाकरे हा सोलापूर यांचा महत्त्वाचा दौरा आहे आणि त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून अक्कलकोट येथील जे स्वामी समर्थ मंदिर आहे त्या ठिकाणी राज ठाकरेंनी दाखल होत जे स्वामींचं मूळ देवस्थान आहे आणि वटवृक्ष मंदिर आहे त्यामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं। त्या ठिकाणी आरती करण्यात आली आणि स्वामी समर्थ जे मंदिर समितीचे सदस्य आहेत इंगळे महाराज त्यांच्याकडून राज ठाकरे यांचा सत्कार शाल आणि स्वामींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। आणि आता पाहायला गेलं तर जे स्वामींचं मंदिर आहे त्याची पाहणी सध्या राज ठाकरे करत आहेत। मात्र सध्या राज ठाकरे यांच्याकडून विधानसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार अशी तयारी आपल्याला त्यांच्या माध्यमातून दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी आता स्वामी समर्थ महाराज मंदिर असतील किंवा पुढे तुळजापूरची तुळजाभवानी असेल यांचं दर्शन घेऊन जे विधानसभेचे जे रणशिंगण फुकले आहे त्याला कुठेतरी आता धार्मिक आधार देण्याचं काम राज ठाकरे आपल्याला करताना दिसत आहे। त्यामुळे राज ठाकरे यांचा जो दौरा आहे तो पाहायला गेला तर सोलापूर पासून मराठवाड्यापर्यंत जाणार आहे। मात्र सध्या तरी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर राज ठाकरे हे तुळजापूरकडे रवाना होतील आणि तुळजापुरात तुळजाभवानीचं दर्शन घेतील। जी, या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तत्पूर्वी धन्यवाद प्रीतम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।